नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत पीनट बटर. जसं मार्केटमध्ये मिळतं तसं पीनट बटर घरच्या घरी. मार्केटमधल्या पीनट बटर महागही खूप असतं आणि त्याच्या शुद्धतेची गॅरंटी नसते. त्याच्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे हे पीनट बटर आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. चला तर पीनट बटर बनवण्यासाठी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत, भाजून थंड केलेले आहेत. शेंगदाणे भाजत असताना कमी गॅसवर एकसारखे हलवत याला मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. एकदम खरपूस असे शेंगदाणे भाजायचे. जेवढे शेंगदाणे छान भाजले जातील तेवढं पीनट बटरला आपल्या कलर छान येतो आणि मस्त असं पीनट बटर चवीला पण होतं. त्यामुळे याला कमी गॅसवर मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि आता याचे थंड झाल्यावर सालं काढून घ्यायचे. इथं आपण शेंगदाण्याची सालं काढून घेतलेत. आता हे सालं काढून घेतलेले शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करायचं आहे. सगळे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. पण सालं याची सगळी काढायची आहे, अजिबात याला सालं ठेवायची नाही. मग छान आपलं एकसारखं पीनट बटर तयार होतं. आता याला फिरवून घ्यायचं आहे आपल्या मिक्सरला, बघू शकता. पण आपल्याला एकसारखा मिक्सर चालवत एकदम बारीक करायचं नाही आहे. मिक्सर चालू बंद करत याला फिरवून घ्यायचं आहे. आधी 5-6 सेकंदासाठी फिरवून घ्यायचा, परत बंद करायचा, परत चालू करायचा. या पद्धतीने करायचं आहे. बघू शकता आपल्या शेंगदाण्याचा इथे कूट तयार झालेला आहे. पहिले 6-7 सेकंद आपण फिरवल्यावर याला आणखी 5-6 सेकंद फिरवून घेऊ आणि आपला शेंगदाण्याचा कूट आणखी थोडासा बारीक झालेला आहे. बघू शकता पहिल्यापेक्षा आणखी बारीक झाला आहे. आता याला आपल्याला परत फिरवून घ्यायचं आहे. परत याला 5-6 सेकंदासाठी फिरवून घेऊ. आता आणखी थोडासा बारीक झालेला आहे, म्हणजे एकदमच बारीक आता शेंगदाण्याचा आपल्या कूट तयार झालेला आहे. पण आपल्याला याला छान तेल सुटेपर्यंत बारीक करायचं आहे. पण याला एकसारखं फिरवायचं नाही अजिबात. असं चालू बंद करतच फिरवायचं, तरच आपलं पीनट बटर मस्त एकसारखं तयार होतं. आता बघू शकता आणखी थोडंसं बारीक झालं आहे, म्हणजे थोडंसं ओलसर झालं आहे आपलं मिश्रण. आता याला आपण असं चमच्याने हलवून देऊ आणि परत एकदा फिरवून घेऊ. आणखी 7-8 सेकंदासाठी याला फिरवून घेतलं. त्यानंतर बघूया आपलं मिश्रण कसं होतं आहे. आता इथे मिक्सरचं झाकण उघडून बघूया. बघू शकता आपलं मिश्रण आता इथे ओलसर झालं आहे. वाटणासारखं मिश्रण आपलं तयार झालं आहे. याला तेल सुटायला लागले. पण आपल्याला याच्यापेक्षा आणखी बारीक आणि आणखी थोडंसं पातळ व्हायला पाहिजे हे मिश्रण. आणखी तेल सुटायला पाहिजे, म्हणून याला परत 7-8 सेकंदासाठी फिरवून घेऊ. मिक्सर चालू बंद करत याला फिरवून घेतलं 7-8 सेकंदासाठी आणि बघू शकता आणखी ओलसर झालं आहे आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा. मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं. हे एकदम छान ओलसर झालं आहे. आता याला आणखी एक वेळेस फिरवून घेऊ. अजून 5-6 सेकंदासाठी फिरवून घेतलं आणि बघू शकता मस्त असं तयार झालेलं हे मिश्रण आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे थोडासा. मी इथे गूळ घालणार आहे. तुम्ही गुळाऐवजी मधही घालू शकता, किंवा गूळ मध नसेल तर साखर घातली तरी चालेल. पण शक्यतो मध आणि गूळ घालण्याचा प्रयत्न करा. मध किंवा गूळ दोन्हीपैकी काहीही. आणि इथे हे वितळून घेतलेलं तूप आहे, ते टाकले मी याच्यामध्ये. 3-4 चमचे पोहे खाण्याचे 3-4 चमचे टाकले. तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणा तेल पण टाकू शकता, पण याच्यामध्ये फक्त शेंगदाणा तेल किंवा तूपच टाका. दुसऱ्या तेलाने चव थोडीशी बिघडते याची. आता याला गूळ आणि तेल टाकून परत एकदा फिरवून घ्यायचं आहे. गूळ आणि तेल आपल्या शेंगदाण्याच्या मिश्रणासोबत छान मिक्स झालं पाहिजे, तोपर्यंत याला फिरवून घ्यायचं आहे. आता हे फिरवून घेतलं आहे आपण, गूळ आणि शेंगदाणे तूप, आणि मधून याला चमच्याने हलवून द्यायचं आणि परत एकदा फिरवून घ्यायचं. आता आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे आणि बघू शकता इथे आपलं मस्त असं पीनट बटर घरच्या घरी तयार झालेलं आहे. एकदम कमी साहित्यात, कमी खर्चात आणि कमी मेहनतीत तयार होणारं हे पीनट बटर. हेच बाजारात विकत घ्यायला गेलं तर खूप महाग मिळतं आणि किती दिवसाचं असतं तेही माहीत नाही, किंवा त्याच्यामध्ये काय मिक्स केलेलं असतं तेही आपल्याला माहीत नसतं. त्यामुळं असं पौष्टिक प्रोटीनयुक्त पीनट बटर घरच्या घरी तयार करा आणि मुलांना खायला द्या. हे तुम्ही ब्रेडला लावून मुलांना देऊ शकता, किंवा दुधामध्ये मिक्स करून सुद्धा देऊ शकता. याच्यात भरपूर असे प्रोटीन असतात.
त्यामुळे पौष्टिक असतं हे खूप पीनट बटर. आणि घरी बनवलेलं आहे म्हणजे शुद्धतेची गॅरंटी आहे. त्यामुळे असं घरच्या घरीच बनवून खायला घाला. एकदम सोपं आणि कमीत कमी खर्चात होणारं हे पीनट बटर. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. मस्त असं हे पीनट बटर घरच्या घरी बनवलेलं. एक वेळ नक्की ट्राय करा.